तर आज आम्ही गेलो होतो त्रिमूर्ती हनुमान मंदिर येशवाडीला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर आज होता शनिवार आणि आमचं ठरलं होतं की येशवाडीला जाण्याचं। तर सकाळी रेडी होऊन मी बसलोच होतो की तितक्यातच मित्राचा कॉल आला आणि मित्रही मला न्यायला आला। तर मग काय, जाण्यासाठी पहिल्यांदा पेट्रोल टाकून गाडीची टंकी केली फुल, त्यानंतर लगेचच गरम चहा घेऊन आमची बी टंकी केली आम्ही फुल। नंतर सरळ निघालो येशवाडीला जाण्यासाठी। येशवाडी ही परभणी पासून 25 ते 30 किलोमीटर एवढे अंतरावर असून 1 ते 1.5 तास लागतो जाण्यासाठी। येशवाडीला जाताच भक्तांची गर्दी दिसू लागते, मोठ्या प्रमाणामध्ये भक्तही दिसू लागतात, कोणी पायी तर कोणी गाडीवर येता दिसते। आम्हीही पोहोचलो, गाडी लावली पार्किंग, त्यानंतर हातपाय धुवून लावला टीका। प्रथमच आम्हाला दिसला तो भव्य मोठा मंदिराचा परिसर, त्यानंतर आम्ही लगेचच लागलो दर्शनाच्या रांगेत। शनिवार असल्यामुळे गर्दीही खूप होती आणि रांगही खूप मोठी दिसत होती। फायनली खूप वेळ रांगेत थांबून आमचंही दर्शन झाले आणि त्यानंतर घेतला आम्ही महाप्रसादाचा लाभ। त्यानंतर थोडा वेळ मंदिराच्या परिसरात बसून केल्या थोड्या गप्पा गोष्टी आणि त्यानंतर लगेचच केली आम्ही खरेदी आणि निघालो परत येण्यासाठी। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका।